या ठिकाणी उपस्थित राहिला आणि ग्रामीण क्रिकेटचं हे वैशिष्ट्य आहे, नेहमीच एखादा संघ जर आपला उशिरानं आला तर त्याला पॅनलाइज केलं जातं आणि त्याच गोष्टी इथे देखील पाहायला मिळतात. आता जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही आहे, कारण की एका षटकासाठी फक्त 5 मिनिटाचा अवधी दिला जातो. 20 मिनिटांमध्ये आपल्याला हे सत्र कंप्लीट करायचं आहे. 0 आकड्यावरती एक गडी बाद झालाय. गोलंदाज प्रशांत तांडेलला आपण पाहतोय आतापर्यंत 2 चेंडू चांगले त्याने फेकलेत आणि एक यश त्याच्या नावावरती आपण पाहतोय. राईटवर तो विकेट ना, पुढील चेंडू आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न, ऑन साईडला खेचून अगदी डीप मध्ये जिथे क्षेत्ररक्षक नव्हते परंतु चेंडूमध्ये इतकासा वेग नव्हता, ते धावा 2 कंप्लीट होत आहेत. अलॉंग द कार्पेट हा चेंडू गरंगळत जात होता मिड विकेट क्षेत्रामध्ये, कारण की एक क्षेत्ररक्षक जो डीप मध्ये आपण पाहतो पॉवर प्लेचं हे पहिलं षटक पाहायला मिळतं. एक क्षेत्ररक्षक ऑन साईडला आपल्याला वायडिश लॉंग ऑनला पाहायला मिळतोय. लाईट ऑन करायचे आहेत. विनंती असेल आमचे टेक्निशियन टीम मेंबर्स जे कोणी असतील आमचे इलेक्ट्रिशियन, तर त्यांना विनंती आहे की आपण फ्रंट लाईट ह्या ठिकाणी ऑन करायच्या आहेत. आता सूर्य आपल्यापासून दूर गेलाय, त्यामुळे आता कृत्रिम प्रकाश ज्याला आपण म्हणतो तो आपल्याला निश्चित ह्या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला अनेक ठिकाणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील ICC इव्हेंट आपण पाहतो आणि चॅम्पियन ट्रॉफीची फायनल सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते आणि टीम इंडिया सध्याच्या घडीला आघाडीवरती फ्रंट फुटला पाहायला मिळतोय. आज विजयाचं स्वप्न साकार करायचं आहे. बऱ्याचशा भारतीयांची ती चाहत, बऱ्याचशा भारतीयांची ती आशा अपेक्षा आज जणू काही पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. ना बॅक टू क्रिकेट, बोलूया टेनिस बॉल क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती 2 दिग्गज संघ आता आमने सामने. तर नेहमीच टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ह्या दोन्ही संघांचा गाजावाजा आपण पाहिलाय, परंतु आता काय घडेल आणि काय बिघडेल. चांगला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवलं होतं, परंतु यष्टांच्या मागे बिहाइंड द विकेट शॉट थर्ड मॅन चेंडूला रोकेल तोपर्यंत दोन्ही फलंदाज चेकीत सिंगल कंप्लीट करतायत आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्ड पोहोचेल ते आता 3 हे आकड्यावरती. एका बाजूने विचार करावा लागेल गावदेवी खाडीला की आपल्याला 6 चेंडू कमी खेळायचे आहेत, त्या तुलनेत आता गती वाढवावी लागेल धावसंख्येची, कारण की 4 चेंडूंचा खेळ संपला आणि धावा धावपळकावरती फक्त पाहायला मिळतात त्या 3 धावा. नेक्स्ट बॉल, चांगला चेंडू समोरच्या दिशेला उडवला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड होईल तोपर्यंत चपलाईनं धावा 2 इथे देखील कंप्लीट केले जात आहेत. पॉवर सर्कलमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करावी याचं उदाहरण सेट करत असताना आपण प्रशांत तांडेलला पाहतोय. आतापर्यंत जर आपण विचार केला ह्या पूर्ण स्पर्धेचा तर दमदार ही स्पर्धा, खरं तर अनेक संघांनी ही स्पर्धा गाजवली. पहिल्या रात्रीचा जर आपण विचार केला तर 40+ माध्यमातून हेडुटणे संघ आणि त्यामध्ये रेग्युलरमध्ये सोनारपाडा आणि काटई, इथे देखील पुन्हा चेंडू मागे निघून जाईल. शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये चेंडू फील्ड होईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. बॅटकटचा पंचांचा इशारा आपण पाहू शकाल. रमेश म्हात्रे सर त्या ठिकाणी सध्याच्या घडीला पंचांच्या भूमिकेत आणि साथीनं गुरुदास भोईर यांना देखील आपण पाहतोय आणि आमचे तिसरे पंच सध्याच्या घडीला आमचे मनोज पवार बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका षटकाखेरीस धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 6 धावा स्कोर कार्डवरती आणि एक गडी देखील गमावला बॅटिंग टीम खार्डीनं. इथनं 18 चेंडू या सत्रातील शेष आहेत. या 18 बॉलमध्ये किती धावा बनल्या जातील त्यावरती या सामन्याचं भवितव्य अवलंबून असणार आहे. यस, पहिल्या दिवसाचा विचार केला तर 40+ माध्यमातून उंबरली संघानं बाजी मारली आणि रेग्युलर मधून सोनारपाडा योगेश पाटील यांचा संघ आणि काटे असे 2 संघ आपल्याला सुपर 8 मध्ये दाखल होताना पाहायला मिळाले. तदनंतर दुसऱ्या रात्रीमध्ये अर्थातच दिनांक 7/3/25 मध्ये देसाई 40+ संघ आणि दातिवली आणि पेठाली संघ हे 2 रेग्युलर मधील संघ पुढे सरकलेत. त्यानंतर कालच्या रात्रीचा विचार केला तर आगासन 40+ संघ जो पुढे क्वालिफाय झालाय आणि प्रमोद म्हात्रे यांचा देसाई संघ आणि चेंज द गेम वडवली असे 2 रेग्युलर संघ आपल्याला क्वालिफाय होताना पाहायला मिळाले. यानंतर नेक्स्ट मॅच असणार आहे ती खिडकाली 40+ आणि त्यांच्या अगेन्स्ट आदर्श पडलेगाव 40+. दोन्ही संघाचे संघनायक आपल्याला हा सेकंड ऑफिशियल कॉल आहे, तर आपण संपर्क करायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतो याची दक्षता आपण घ्यायची आहे. दोन्ही संघ उपस्थित आहेतच, इथे देखील संधी होती परंतु हातातनं झेल निसटलाय. बरेचसे नवोदित चेहरे, कारण की सुरुवातीला संघनायकांना देखील म्हटलं होतं बेतवडेच्या की आमच्या आज बरेचसे नवीन टॅलेंटेड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. यंगस्टार ज्यांना आज संधी प्राप्त झाली आहे आणि ते खेळताना आपल्याला जरूर पाहायला मिळतील.
खरं तर संधी गरजेच्या आहे. जेव्हा जेव्हा संधी आपल्याला प्राप्त होते त्या संधीचं सोनं करता यायला हवं, परंतु ती संधी आतापर्यंत निसटली आहे मी म्हणेन. कारण की डीप शॉट गलीला जिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाल त्याच्याकडनं चुकी झाली आणि तिथे झेल हातातनं निसटला. स्कोर कार्डवरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 7 धावा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आपण पाहतोय. सौरभ पाटील फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. आतापर्यंत गोलंदाजी दमदार पाहायला मिळतंय. अगदी इकॉनॉमिकल स्पेल हाताळत असताना सुरुवातीला प्रशांतला आपण पाहिलं आणि आता सध्याच्या घडीला सौरभ पाटील देखील त्याच पद्धतीनं गोलंदाजी करत असताना. राईट मोरतो विकेट ना पुढील बॉल लॉप करायचं होतं परंतु व्यवस्थित टायमिंग झालं नाही. अगदी जमिनी लगत हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल देखील होताना पाहायला मिळतोय. चपलाई केवळ सिंगल डबलनं मोठं टार्गेट या ठिकाणी उभारू शकणार नाही. त्यासाठी हवाई सफर हा करावाच लागेल आणि तो सफर केला जाईल का हा प्रश्नचिन्ह जो खार्डी संघ नेहमीच मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो परंतु आज त्या संघाला जकडून ठेवलंय. याचं कारण की अचूक टप्पा आणि अचूक दिशेवरती नियंत्रित गोलंदाजी. हुल्लेंचा चेंडू आमंत्रण दिलं होतं. क्षेत्ररक्षक आहे पाहत राहील. त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. बिग हिट षटकार. देखील आपल्याला फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ज्या पद्धतीनं सुरुवातीला तो क्रीजच्या कोण्यामध्ये आला तदनंतर त्यानं फुल्लेंचा चेंडू पाहिला आणि अगदी हाय बॅकलिपनं बॉलला त्यानं स्क्वेअरलेगच्या बाहेर पाठवलं. ह्या इनिंगमधील हा पहिला देखणा षटकार सौरभ म्हात्रेच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. मॅन इन फॉर्म आपण म्हणतोय परंतु सुरुवात थोडीशी चिंताजनक वाटत होती परंतु आता लय सापडली आहे ती सौरभ म्हात्रेला. पुढील चेंडू इथे देखील लॉप केला. ऑन साइडला खेचून मारला एका टप्प्यावरती. चेंडू बाउंड्री लाईन पार. दमदार असा चौकार. थँक्यू डीजे. सुरुवात थोडी खराब झाली होती परंतु या षटकामध्ये त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न सध्या तरी चालू आहे. कारण की षटकारानंतर चौकार ताकदवर फलंदाजी हे वैशिष्ट्य नेहमीच आपण पाहिलंय आणि त्या फॉर्ममध्ये आता पुन्हा एकदा वापस येताना सौरभ म्हात्रेला पाहतो. 19 धावा स्कोर कार्डवरती. टॉस जिंकला प्रथमतः फिल्डिंग करताना आपण पाहतोय टीम बेतवडेला आणि त्यांच्या अगेन्स्ट बॅटिंग करत असताना घावदेव खार्डी हा संघ आपण पाहतोय. ह्याच वेगानं जर धावा जमवण्याचा प्रयत्न केला तर प्रोजेक्टेड स्कोर 50 होऊ शकला असता परंतु पॅनल्टी लागली ती एका षटकाची. ते पाहता प्रोजेक्टेड स्कोर 40 किंवा 45 बनवू शकतो परंतु हा वेग ज्या पद्धतीनं धारण केलाय ते पाहता आता जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न टीम खार्डीचा देखील राहील. सौरभनं सुरुवात चांगली केली परंतु आता त्याच्या विरोधात फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह खोदून काढलाय. अगदी यॉर्कलिनचा हा चेंडू होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय परंतु धावा 2 रोखू शकणार नाही आणि या 2 धावेच्या मदतीनं सांघिक धावसंख्या अगदी 2 दशक देखील पूर्ण होत असताना 21-21 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकाखेरीस 1 गडी बाद 21. आता मात्र सध्याच्या घडीला एक छोटी का होईना परंतु पार्टनरशिप बिल्ड होताना आतिश म्हात्रे आणि सौरभ म्हात्रे ह्या 2 फलंदाजांच्या दरम्यान 2 षटकांचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत चांगली बॅटिंग 7 बॉल 17 वरती सौरभ म्हात्रेला आपण पाहतो. 21 धावा स्कोर कार्डवरती नोंदवल्यात. अजूनही निर्धारित 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. या 12 मध्ये आणखीन जर 25-26 धावा बांधल्या तर एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल ते टीम खार्डीच्या माध्यमातून. चला जास्त टीम मीटिंग करू नका ही सूचना असेल. एकतर विलंब झाला ही मॅच सुरू होत असताना. आता जास्त विलंब चालणार नाही. एका बाजूने कौतुक करू की बेतवडे संघ वेळेत उपस्थित होता परंतु प्रतिस्पर्धी संघ वेळेत उपस्थित राहू शकला नाही. त्या कारणास्तव त्यांना मात्र ही पॅनल्टी आपण पाहतोय. कारण की कल्याण डोंबिवली क्रिकेट म्हटलं तर आम्ही नेहमीच शिस्तीच्या गोष्टी सांगत असतो. आम्ही देखील रायगडाला बिलॉंग करतो परंतु जेव्हा जेव्हा रायगडामध्ये समालोचन करतो तेव्हा तेव्हा कल्याण डोंबिवली 40+ असो किंवा रेग्युलर फॉर्मॅट असो या दोन्ही फॉर्मॅटचं आम्ही कौतुक करतो आणि खास करून त्यांचे जे नियम आहेत त्यांची जी शिस्त आहे की लवकर चेंडू डिलिव्हर करणं वेळेत सामने संपन्न करणं या गोष्टी आम्ही आवर्जून सांगत असतो. परंतु आज थोडासा विलंब झाला आणि त्या कारणास्तव पॅनल्टी आपल्याला पाहायला मिळाली. चांगला चेंडू
अगदी फ्लिक करत असताना डीप मध्ये मिड विकेट तैनात आहे, तिथे मिळेल फक्त सिंगल, परंतु फटका चांगला होता. अतिशय बॅटमधनं हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. सेकंड ओव्हरमध्ये आपण प्रशांत तांडेल यांना पाहतोय. सेकंड स्पेलमध्ये आलेत. P1 मध्ये दमदार गोलंदाजी राहिली आहे. ज्या पद्धतीने त्यांची अगदी दमदार शरीरयष्टी आपल्याला पाहायला मिळते त्याच पद्धतीची गोलंदाजी देखील आपण पाहिली होती. परंतु आता सेकंड स्पेलमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल हा पाहण्याजोगा प्रश्न असेल. दमदार आयोजन नियोजन आपण पाहतो या स्पर्धेचं. खऱ्या अर्थानं जयेंद्र शेठ पाटील यांनी पाहिलेलं स्वप्न आज सत्यात उतरताना आपण पाहतोय. टायटम ओव्हर द विकेटनं पुढील चेंडू चांगला होता, खोदून काढलाय. सातत्यानं जी ॲक्युरेसी आतापर्यंत दाखवली गोलंदाजीमध्ये प्रशांत तांडेलनं, कौतुकास्पद कामगिरी. कारण की ज्या पद्धतीनं काही गोलंदाज सराव करतात, ज्या पद्धतीनं चेंडू अगदी एक्झॅक्टली ज्या जागेवरती पिच करायचा असतो तिथे काहीसा शिक्का ठेवला जातो आणि तिथे ॲक्युरेसीने गोलंदाजी केली जाते, त्याच पद्धतीचा एक टप्पा पकडलाय तो प्रशांतनं. इथे उडवला बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील, बनेल दर्शक. त्याच्या समोरून चेंडू सीमारेषा पार, ह्यूज हिट, षटकार. का फटका होता मागचा, अप्रतिम यॉर्क लेनचा चेंडू, परंतु तिथनं हेलिकॉप्टर उडवला सौरभनं. इथे देखील खेचून मारलाय, स्लॉग स्वीप मिड विकेटच्या पार. सेकंड बॉल आणि हा सेकंड षटकार. सलग 2 चेंडू 2 षटकार. खरं तर बॉल चौथा होता, परंतु सलगचा हा दुसरा षटकार सौरभ म्हात्रेच्या बॅटमधनं ह्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. आता लय प्राप्त केली, आता फ्लो मध्ये आपल्याला सौरभ म्हात्रे पाहायला मिळतो. 10 चेंडू 31 वरती खेळतोय आणि आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं षटकार जर पाहिले तर 3 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळालाय. इथे देखील सलगचा तिसरा षटकार. का बॅटिंग, अगदी जणू काही आगीचे गोले बाहेर फेकतोय तशा पद्धतीने त्याची बॅटिंग चालू आहे. 51 सरस आता त्याचे फटके आपल्याला पाहायला मिळतात. सलग 3 चेंडू आणि 3 षटकार. थँक्यू डीजे. धावा धापळकरती 42 पाहायला मिळतात. ज्या प्रशांतनं पहिल्या षटकात फक्त 7 खर्च केला होता, 6 खर्च केल्या होत्या, त्याच्या विरोधात मात्र आता प्रतिहल्ली 21 खर्च झाल्यात. इथे देखील सलग 4 चेंडू आणि 4 षटकार. सौरभ म्हात्रे ऑन फायर. हा बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. लेट आलेत परंतु थेट आलेत असं म्हणू शकतो आपण, कारण की 4 चेंडू आणि सलग 4 षटकार आणि या षटकारच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय ते आता 48 या आकड्यावरती. षटक तिसरं समाप्त झालंय. पाण्याची मांग या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु नेक्स्ट मॅच 40+ फॉर्मॅट कडे आपण वळणार आहोत. पडले आणि त्यांच्या विरोधात खेडकाळी संघ असेल तर दोन्ही संघांना विनंती असेल की आपण रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. फक्त 1 षटक आता बाकी आहे, त्या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. आजचा फॉर्मॅट किंवा आजचा लॉट जर आपण पाहिला तर सुरुवातीला आपण सामना पाहिला मोठा गाव आणि त्यांच्या विरोधात भोपर 40+ जो सामना होता, आणि विद्यमान सामना आपण पाहतोय प्रिव्हियस मॅच बेतवडे ब आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी खार्डी, आणि यानंतर पुन्हा एकदा 40+ सामना होईल. पडले 40+ आणि खेडकाली 40+ सामना, आणि त्यानंतर रेग्युलर फॉर्मॅट वन्स अगेन खेडकाली आणि त्यांच्या विरोधात जीजी स्पोर्ट वाकळण, आणि त्यानंतर नेक्स्ट मॅच बाळेगाव त्यांच्या विरोधात उसरगर आणि वडवली ए संघ असेल आणि त्यांच्या विरोधात सतरंगी हेडुटणे. अशा पद्धतीच्या आज लढती आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहू शकाल टीव्ही स्क्रीनवरती देखील हे लॉट्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि या स्पर्धेचे प्रमुख जनक अर्थातच या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री जयेंद्रशेठ नारायण पाटील, कुलदैवत मित्रमंडळ नारिवलीचे ते अध्यक्ष देखील आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून ही भली मोठी स्पर्धा आपण पाहतो. 3 षटकांचा खेळ संपला. पहिलं षटक गोलंदाजी टीमच्या बाजूने जरूर राहिलं होतं, परंतु त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला आणि अफलातून बॅटिंग. 12 बॉल 43 वरती खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये सौरभ म्हात्रेला आपण पाहतोय. मी म्हटलं होतं मॅन इन फॉर्म, सध्याच्या घडीला त्याचा फॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहू शकाल रेग्युलर मध्ये एकही खेळाडूनं 50 झलकावली नाही. या 40+
साई म्हात्रे देसाईचे ज्यांनी अर्धशतक कंप्लीट केलं होतं. 21 बॉलमध्ये 55 धावा त्यांनी कुठल्या होत्या. नोट आउट ती इनिंग आपण पाहिली होती. परंतु इथे आता नामी संधी सौरभ म्हात्रेला असेल. 12 बॉल 43 वरती तो खेळतोय. मॅरेथॉन इनिंग आतापर्यंत त्याची पहिल्या शेवटचं षटक असेल. सॉफ्टहँडनं प्लेसमेंट आपण पाहतो. बॉलर्स बॅक ड्राईव्ह इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसला. बाल बचावलेत आतिश, परंतु एक धाव कंप्लीट झाली आणि स्ट्राईक मात्र आता प्राप्त झाली आहे ती सौरभ म्हात्रेला. धावफलक या सिंगलच्या मदतीने आता पोहोचेल ते 49 या आकड्यावरती. आणि आता इथनं 5 चेंडू शेष आहेत. अर्धशतक कंप्लीट होऊ शकतं का? हॅलो, निलेश पवार उर्फ पप्या खेडकाळे यांचं आगमन झालं. आपण व्यासपीठावरती या. स्वागत आहे आपलं. विनंती असेल मान्यवरांना, मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. जवळ मॅचच्या दिशेनं 5 चेंडूंचा खेळ ह्या सत्रामध्ये शेष आहे. पूर्वार्ध मॅचचा आपण पाहतोय. लेफ्ट विकेट फुल लेंथचा चेंडू खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेषा पार. इट इज अ मॅक्सिमम. षटकार आणि पंचांचा नोचा इशारा देखील आहे. आणि यस, तिसऱ्या पंचांची मागणी. सलग 5 चेंडू आणि 5 षटकार सौरभ म्हात्रेच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळत आहेत. 49 या आकड्यावरती तो पोहोचलाय. तिसऱ्या पंचांच्या दिशेनं डिसिजन रेफर झालाय आणि पंचांकडनं इशारा देखील आलाय की वेस्ट हाईज पेक्षा हा चेंडू उंच आहे. म्हणजे कमरेपासून हा चेंडू आपल्याला उंच पाहायला मिळतो. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. 1+6 अशा 7 धावा मिळत आहेत. आणि आता संघ मात्र पुढे सरकताना 50चा आकडा देखील कंप्लीट झालाय. ज्या धावा मनाशी बाळगल्या होत्या, मनाशी जे टार्गेट सेट केलं होतं ते कंप्लीट करत असताना फुल लेनचा चेंडू त्यावरती बरसलाय. खेचून मारत असताना हा बॅकलिप आपल्याला पाहायला मिळतोय. याचं कारण की आता तो मूडमध्ये आहे. प्रत्येक बॉल त्याला सीमारेषेच्या पार पाठवायचा आहे आणि त्याचा मनसुबा सध्या तरी आता कामयाब होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉल आला. फ्री हिटची ही नामी संधी असेल, कारण की एकच चेंडू समाप्त झाला. 5 चेंडू शेष आहेत. अब तक 56 स्कोअर कार्ड वरती आपल्याला 5 चेंडू आणि 5 षटकार. आतापर्यंत सौरभचे आले. 6वा येईल का? फुल लेंथचा चेंडू फ्री हिट तो कसा सोडेल आणि पाठवलं बॉलला. 6 इन अ रो. 6 चेंडू आणि 6 षटकार सौरभ म्हात्रे. आणि या षटकारच्या साह्यानं 50 देखील कंप्लीट. बॅट उंचावून आता प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. 14 चेंडू आणि 55 धावसंख्येची बहुमूल्य खेळी. खेळपट्टीवाला देखील अभिवादन करत असताना सौरभला आपण पाहतोय. लेट आलाय परंतु थेट आला असं आपण पाहू शकतो. आणि त्याच्या बॅट मधनं या स्पर्धेचं रेग्युलर फॉर्मॅटचं हे पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतं. हा बॅटिंग, फॅब्युलस बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं ती सौरभ म्हात्रेच्या माध्यमातून. हे क्षण आपण ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकता, कारण की ज्या खेळपट्टीनं मला ओळख दिली त्या खेळपट्टी समोर नतमस्तक होताना सौरभ म्हात्रेला आपण पाहतो. बायकर मॅन म्हणून त्याची ख्याती देखील आपण पाहतोय. आणि सुरुवात त्यानं ॲज अ गोलंदाज केली होती, कारण की एक सुरुवातीला आपण पाहतो की प्रत्येक खेळाडू ॲज अ फिल्डर म्हणून सुरुवात करत असतो टेनिस बॉल क्रिकेटला, परंतु त्यानंतर एक डिपार्टमेंट तो मजबूत करतो, जशी सौरभने देखील केली की गोलंदाजी त्याची प्रमुख अस्त्र बनलं होतं. परंतु त्यानंतर मागील वर्षापासून फलंदाजीमध्ये देखील त्यानं दमखम दाखवलाय आणि आज देखील तोच दरारा त्याचा पाहायला मिळतो खेळपट्टीवरती. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, शरीरापासून हा चेंडू दूर ठेवला होता. पंचांकडे कटाक्ष सौरभने टाकला, परंतु पंच दर्शवतात की रिटर्न क्रीजच्या अगदी जवळून हा चेंडू मागे निघून गेला. डॉट बॉलची सांगता, परंतु काहीसा निष्ठेचा श्वास आता गोलंदाजानं सोडला असावा. याचं कारण की सलग षटकार येत होते, जवळजवळ 6 चेंडू 6 षटकार. सुरुवातीला आपण पाहिलं की प्रशांत तांडेल यांच्या आगे 4 चेंडू 4 षटकार आले होते. जशी स्ट्राईक सौरभला मिळाली त्यानंतर त्यानं सलग 2 षटकार ठोकले होते ते गोलंदाज हर्षलच्या अगेन्स्ट. इथे देखील खोदून तर काढलाय, परंतु आता डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड करायचा होता, परंतु चेंडू उचलू शकले नाहीत एका टप्प्यावरती. त्यानंतर वेळ प्राप्त झाला आणि 2 धावा इथे कंप्लीट करत असताना आपण सौरभला पाहतोय. वैयक्तिक इनिंगला तो आणखीन पुढे नेत असताना आपण पाहतोय. सर्वाधिक मोठी केली सध्याच्या घडीला तरी आता व्यक्तिगत ह्या स्पर्धेतील ही सर्वाधिक मोठी धावसंख्या सौरभ म्हात्रेच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट मोर द विकेटनं पुढील चेंडू, हे इथे स्लोवर चेंडू, फिंगर रोल करत असताना गती कमी केली. सरप्राईज डिलिव्हरी ज्याला आपण म्हणतो, कारण की ज्या फ्लोमध्ये सध्याच्या घडीला सौरभ म्हात्रे खेळतोय त्याचा रिदम जर तोडायचा असेल तर काहीतरी चेंजेस गरजेचं होतं आणि तेच करत असताना हर्षलला आपण पाहतोय. दी स्लोवर चेंडू त्यानं फेकला आणि सौरभला काही काल का होईना परंतु तो शांत ठेवत असताना टार्गेट सेट बॉल, शेवटचा बॉल ह्या सत्रातील आपल्याला पाहायला मिळेल. समोर सौरभ आणि गोलंदाजी ट्रॅकवरती हर्षल.
चांगला चेंडू लोअर फुल टॉस उडवला बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत 2 परंतु एका टप्प्यावरती गॅप मध्ये चेंडू सीमारेषा पार मिळतील धावा 4 अंतिम बॉल वरती देखील आला चौकार शेवट गोल केलाय आणि या 4च्या मदतीने धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या 68 डाव पहिला संपलाय गावदेवी खार्डी संघानं बॅटिंग करत असताना 68 बनवल्यात आणि 69 धावसंख्येचा भलं मोठं आव्हान ठेवलंय त्या टीम बेतवळेच्या समोर 18 बॉल 61 धावसंख्येची मॅरेथॉन इनिंग नोट आउट ह्या 61 धावा सौरभ म्हात्रेनं बनवल्या आणि त्याच्यासाठी जरूर टाळ्यांचा गजर आपल्याला खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतोय कारण की ज्या आशा अपेक्षेनं सौरभला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं होतं त्या अपेक्षेची पूर्ती अप्रतिम त्याची इनिंग ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी हायलाइट आपण पाहू शकाल ती इनिंग आमच्या फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून दाखवली जाते एक लोकोत्तर वाहिनी नेहमीच काहीतरी नवं देण्याचा प्रयत्न ते टिन्सबॉल क्रिकेट विश्वाला देखील दाखवत असतात आपल्याला हायलाइट पाहायला मिळते ती सौरभ म्हात्रेची आणि आता टॉस बॉक्सच्या दिशेने वळणार आहोत 40+ फॉर्मॅटला पुन्हा एकदा आपण करूया सुरुवात खेडकाली आणि त्यांच्या विरोधात पडलेगाव टॉस बॉक्स मध्ये आमचे सिनियर समालोचक जगदीश सर पाटील त्या ठिकाणी उपस्थित असतील बोलूया आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करूया 2 संघामध्ये धर्मा सालुंके यांना विनंती करेन आपल्या असे आपण टॉस करायचं आहे 2 संघामध्ये पहा मिळतात आपल्याला 2 संघ 40+चे पहिला सामना मोठ्यागाव संघाने जिंकला आणि आमचे नानांचं सुद्धा आगमन मोस्ट वेलकम त्याचबरोबर खिडकाळ संघाचे